आज आपण नॉन टेक्स्च्युअलचा पार्ट 9 चालू करतोय. ह्याच्या आधी आपण एकूण 8 पार्ट पाहिलेले आहेत. आज पहिलं गणित सोपं आहे, दुसरं गणित थोडंसं मोठं असेल. पहिल्या गणितामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC सेग BD इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. आपल्याला एक बायसेक्टर दिलेला आहे. रे BD हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. सेग ED पॅरलल टू सेग BC, सेग ED पॅरलल टू सेग BC. देन प्रूव्ह दॅट आपल्याला एक सेगमेंट पॅरलल दिलाय, एक रे बायसेक्टर होता. काय प्रूव्ह करायचं आहे? AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. तसं गणित हे 2 मार्काला साधारण येऊ शकतं. सोपं गणित आहे. ज्या काही आपल्याला 2 पद्धतीनं माहिती दिलेली आहे तेवढ्याचाच उपयोग आहे. वेगळं यात काही करावं लागणार नाही. पहिल्यांदा सांगितलं आहे आपल्याला रे BD बायसेक्टर आहे. बघा, त्यासाठी फिगर काढू आपण. ट्रायंगल ABC मध्ये रे BD हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. If ray BD is an angle bisector of angle ABC, then according to property of an angle bisector, 2 ratios are same. Which ratios are same? जर हा बायसेक्टर असेल तर याच्या अपोजिट साइडचे 2 पार्ट, याचा अर्थ AD अपॉन CD इज इक्वल टू अँगल कंटेन करणाऱ्या साइड्स म्हणजे AB अपॉन BC. हे आपण उलट पण मांडू शकतो. नीट मांडूयात. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन CD, इक्वेशन नंबर 1. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बायसेक्टर दिला, त्याच्यावरून आपण हा रेशो मिळवला. आता पलीकडचा रेशो मिळवायचा आहे आणि पलीकडच्या रेशोसाठी त्यांनी दुसरी माहिती दिली आपल्याला. इन ट्रायंगल ABC, या ABC मध्ये ED हा पॅरलल आहे. सेग ED पॅरलल टू सेग BC, देन अकॉर्डिंग टू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, त्यालाच आपण BPT म्हणतो. अकॉर्डिंग टू BPT 2 रेशोज आर सेम. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. थोडं ते नीट मांडूयात. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन CD, इक्वेशन नंबर 2. जर या 2 इक्वेशन्समध्ये बघा AD अपॉन CD हा रेशो आपल्याला सारखा मिळाला. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2, इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये RHS सारख्या आहेत. RHS सारख्या म्हणजे LHS सारख्या. फ्रॉम 1 and 2, AB upon BC is equal to AE upon EB. AB upon BC is equal to AE upon EB. आता थोडंसं मोठं गणित आपण दुसरं बघूयात. आता दुसऱ्या गणितासाठी बघा. इन ट्रायंगल ABC अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. थोडक्यात ट्रायंगल ACB हा राईट अँगल ट्रायंगल आहे C या ठिकाणी. सेक CD परपेंडिक्युलर टू हायपोथिनियस AB. CD हा हायपोथिनियस AB वर आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे. बायसेक्टर ऑफ अँगल ABC मीट्स हायपोथिनियस AB ॲट E. म्हणजे जर ACBचा बायसेक्टर काढला तर तो ABला E या ठिकाणी इंटरसेक्ट करतो, छेदतो. प्रूव्ह दॅट AD अपॉन DB इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर. बघा, थोडंसं आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडं लक्ष देत आपल्याला पुढं जावं लागेल. काय केल्यावरती आपल्याला रेशो मिळतात हे थिंकिंग आपलं वाढलं पाहिजे. आत्तापर्यंत बरेच आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. प्रत्येक गणितात आपल्याला काय केल्यावर हे रेशो मिळतात किंवा सेगमेंट मिळतात हे कळलं पाहिजे. आता आपण बघूयात. पहिला रेशो आहे AD अपॉन DB.
आपल्याला माहीत आहे AD अपॉन DBच्या ऐवजी AD इंटू DB मिळतं. कारण आपल्याला पहिल्यांदाच काय दिलेलं आहे, आपण इथं फिगर काढूयात म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी बघा, हा ट्रायंगल आहे ACB, हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि CD हा त्याच्यावर परपेंडिक्युलर दिला आहे. कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलपासून जर हायपोथिनेसवर परपेंडिक्युलर काढला तर तो सेगमेंट हा त्या हायपोथिनेसचे जे दोन पार्ट होतात त्याचा जॉमेट्रिक मीन असतो. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ACB sec CD perpendicular to hypotenuse AB, then according to property of geometric mean. काय जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आहे? जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आहे CD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू BD. ते AD इंटू BD त्याच्याऐवजी आपण मांडायचं AD इंटू DB. दोन्हीचा अर्थ एकच आहे. हा सेगमेंट हे जे दोन पार्ट आहेत त्याचा जॉमेट्रिक मीन असतो. CD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DB. इथं तर पाहिजे AD अपॉन DB. आता AD अपॉन DB कधी येईल? समजा आपण दोन्ही साईडला DBनं डिवाइड केलं तर हा DBला DB कॅन्सल होईल. म्हणजे दोन्ही साईडला DBनं डिवाइड करून नाही चालत. कारण काय, हा DB जर डिवाइड केला तर DB कॅन्सल होतो. हा तर कॅन्सल व्हायलाच पाहिजे आणि आणखी एक डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहायला पाहिजे. बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला कशाने डिवाइड करावं लागेल? दोन्ही साईडला DB स्क्वेअरने डिवाइड करावं लागेल. आता DB स्क्वेअर म्हणजे काय? DB इंटू DB. एक DB कॅन्सल होतो. बघूयात आपण आता. बघा, according to property of geometric mean, CD square is equal to AD into DB, and therefore CD square upon DB square is equal to AD into DB upon DB square. ह्याला सपोर्ट द्या, डिवायडेड बाय DB square. थोडं नीट मांडूयात. ही स्टेप तुम्ही परीक्षेत नाही केली तरी चालेल. CD square upon DB square is equal to AD इंटू DB अपॉन DB इंटू DB. हे तुम्हाला समजण्यासाठी मी मांडलेलं आहे. ह्या ठिकाणी DBला DB कॅन्सल होतो म्हणजे CD स्क्वेअर अपॉन DB स्क्वेअर इज इक्वल टू AD अपॉन DB. बघा, यानंतर ही तुम्ही डायरेक्ट स्टेप मांडली तरी चालेल, ही मांडायची गरज नाही. हे समजण्यासाठी मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा रेशो मिळाला. आत्ता काय मिळालं बघा, आपल्याला मिळालंय AD अपॉन DB इज इक्वल टू CD स्क्वेअर अपॉन DB स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. आपल्याला अलीकडचा तर रेशो पहिल्यांदा मिळाला अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. हा झाला या गणिताचा पहिला टप्पा. आता बघूयात आपण आपल्या दुसऱ्या टप्प्यात कसं जाता येईल. आता पलीकडचा रेशो पाहिजे, त्यासाठी दुसरी माहिती. काय माहिती दिली होती आपल्याला माहिती दिलेली आहे इन ट्रायंगल ABC. या ठिकाणी Cचा बायसेक्टर E मध्ये इंटरसेक्ट करतो. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर कोणते रेशो सारखे असणार? रेशो असणार आहेत AE अपॉन BE इज इक्वल टू AC अपॉन BC. हा बायसेक्टर समोरच्या साईडला ज्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो तो रेशो तो अँगल कंटेन करणाऱ्या साईडचा रेशो असतो. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. आता बघा, आपल्याला तर पाहिजेत स्क्वेअर. आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर्स करूयात. AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आपल्याला अलीकडचा रेशो मिळाला, पलीकडचा पण रेशो मिळाला. काय मिळाला पलीकडचा रेशो? AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. नंबर 2. बघा, पहिल्यांदा प्रॉपर्टी वापरली आपण जॉमेट्रिक मीनची.
नंतर प्रॉपर्टी वापरली आपण अँगल बायसेक्टरची. काय पाहिजे आपल्याला? आपल्याला हे दोन रेशो सारखे पाहिजे. आता या दोन इक्वेशनच्या LHS केव्हा सारख्या असतील? जर त्याच्या RHS सारख्या असतील तर. मग RHS मध्ये जे सेगमेंट आहेत ते सेगमेंट असणारे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील, ते घ्यावे लागतील. CD पाहिजे, DB पाहिजे, AC पाहिजे, BC पाहिजे. गणिताचे दोन टप्पे झाले. पहिल्यांदा जॉमेट्रिक मीन, नंतर अँगल बायसेक्टर. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जातोय. पुन्हा एकदा आपण पहिलीच फिगर काढतो. ACB हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये CD हा AB वरती परपेंडिक्युलर आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्सचा उपयोग करायचा आहे. कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलपासून हायपोथिनेसवर परपेंडिक्युलर काढल्यावर जे दोन ट्रायंगल्स तयार होतात ते एकमेकांशी सिमिलर असतात आणि ओरिजिनल ट्रायंगलशी पण सिमिलर असतात. दे आर सिमिलर टू ईच अदर अँड टू द ओरिजिनल ट्रायंगल. According to this property, here three triangles are similar to each other. Which three triangles? Triangle ACB, triangle ADC, triangle CDB. इथं करस्पॉन्डन्स चुकायचा नाही. करस्पॉन्डन्सनी नावं चुकली की सगळं चुकणार आहे. आपल्याला या तीन पैकी कोणते तीन आहेत बघा? तीन ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल ACB, ट्रायंगल ADC आणि ट्रायंगल CDB. असे तीन ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत. आपल्याला दोनच पाहिजे आणि ते दोन घेताना लहान दोन ट्रायंगल सिमिलर घ्यायचे, मोठा ट्रायंगल सिमिलर घ्यायचा नाही. ट्रायंगल ADC, CDB, BDC नाही. हे दोन ट्रायंगल सिमिलर घ्यायचे. If these two triangles are similar according to property of or theorem of similarity of right angled triangles, हे जर ट्रायंगल सिमिलर आहेत तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शनमध्ये. कोणत्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शनमध्ये आहेत? AD upon CD is equal to DC upon DB is equal to AC upon CB. जरा आपल्याला काय पाहिजे बघा? आपल्याला पाहिजे CD अपॉन DB. कुठं आहे CD अपॉन DB? इथं आहे. DC म्हणजे CD अपॉन DB. पुढं पाहिजे AC अपॉन BC, तो इथं आहे. म्हणजे याचा आपला काही संबंध नाही. हे रेशो नीट मांडा. CD अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन BC. आपल्याला पाहिजेत सगळीकडं स्क्वेअर्स. सगळ्या साईडचे स्क्वेअर करून घ्या. CD स्क्वेअर अपॉन DB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. थोडक्यात हे गणित एकूण 3 टप्प्यात जातं. पहिल्यांदा प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, नंतर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर आणि त्यानंतर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स. ह्या तिसऱ्या इक्वेशनवरून 1 आणि 2च्या उजव्या बाजू RHS सारख्या होतात. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 RHS ऑफ नंबर 1 and 2 आर सेम. 1च्या आणि 2च्या जर RHS सारख्या आहेत तर LHS सुद्धा सारख्या. खाली फक्त लिहायचं फ्रॉम 1, 2 and 3 AD अपॉन DB इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर. अशी ही 2 गणितं होती. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करूयात.